हरिओम. आज शुक्रवार 12 जुलै 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की सद्गुरू सांगेल ना त्याप्रमाणे वागावं. ऐकूया. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवांचं पूजन अर्चन केलं म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असं नाही. देवाचं करीत असताना, जप करीत असताना किंवा त्यापासून काही हवं आहे असं न वाटलं पाहिजे. तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता, परंतु हे सर्व कसं होऊन बसलं आहे. जसं भांडं कुठे ठेवावं, पळीतामन कुठे ठेवावं वगैरे जे शास्त्रात लिहिलेलं असतं ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करत असतो, कारण त्यामुळे त्याला कृती करणं सोपं जातं. तसं आपण देवाचे करतो, परंतु ते केवळ केलं पाहिजे म्हणून, ती आपल्या घराची एक प्रथा आहे म्हणून, आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे. एक मुलगा होता, त्याला त्याच्या वडिलांची पत्र येत असत. तो पत्र वाचायचा आणि देवाऱ्यात ठेवून द्यायचा. दुसरं पत्र आलं की ते वाचायचं आणि मागलं पत्र काढून टाकायचं. एकदा वडिलांनी 25 रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचलं आणि नेहमीप्रमाणे पूजेत त्या तिथे नेऊन ठेवलं. काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला, तुला तुझ्या वडिलांचं पत्र मिळालं का? त्यावर तो म्हणाला, हो. अरे मग पैसे का नाही पाठवलेस वडिलांना? त्या गृहस्थानं विचारलं. त्यावर तो काय म्हणाला, तेवढंच राहिलं बघा. तसं आपलं होत आहे. आपण कृती करतो, पूज्यभाव वगैरे ठेवतो, परंतु सद्गुरूंनी सांगितलेलं तेवढं करत नाही. आणि मग त्यामुळेच आपली सत्कर्म ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता उलट अहमपणा वाढवायलाच मदत करतात. आणि म्हणून सद्गुरूंनी सांगितलेलं साधनच आपण प्रामाणिकपणे संशयरहित होऊन करावं. आणि मग त्याकरता व्यवहार सोडण्याची जरुरी नाही आहे. आपण व्यवहाराला सोडू नये, पण व्यवहारात गुंतू नये. युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काही असतं. तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो आणि योग्य वाटेल तिथे रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्याचे काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणं. त्याप्रमाणे आपलं सर्व जीवन एकदा सद्गुरूच्या ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणं हेच आपलं कर्तव्य ठरतं. ज्याने जगाची आस टाकली त्याचं तेच पडणारच, हे लक्षात ठेवावं. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजूला जशा एकदमच हाती येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ पाहिजेच. परमार्थात भगवंताची गरज असते. ही भगवंताची गरज सद्गुरू त्याचं नाम देऊन भागवतात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणं आवश्यक आहे. अशा रीतीने नामात अखंड राहिलं तर परमार्थ साधतो. भगवंताची गरज भासते, प्रपंचात समाधान मिळतं आणि जन्माला आलेल्या आपण आपलं सार्थक होतो. गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने आवडीने नाम घ्यावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.